रात्र 13वी स्वाभिमान रक्षण. जो गृहस्थ असतो त्याने दक्षिणा घ्यावयाची नसते. दक्षिणा भिक्षुक ब्राह्मणाला घेण्याचा अधिकार, कारण त्याला इतर उत्पन्न नसते व वेदविद्येशिवाय इतर धंदा नसतो. म्हणून ब्राह्मणाला दक्षिणा द्यावी असे सांगितले आहे. इतर देशातही उपाध्याय आहेत, इतर धर्मातही ते आहेत. काही ठिकाणी त्यांना सरकारातूनच पगार मिळतो. आपल्याकडे समाजच ब्राह्मणाला देई. श्यामने प्रारंभ केला. आमच्या गावात एके ठिकाणी लग्न होते. शेवंती वांगनिश्चय जेव्हा करतात तेव्हा उभय मंडपात वधूवर दक्षिणा वाटतात. आपल्या ऐपतीप्रमाणे ही दक्षिणा असते. वधू घरचा एक उपाध्याय व वरा घरचा एक उपाध्याय असे दोघे बरोबर दक्षिणा देत मंडपात हिंडतात. जितकी वराकडची तितकीच वधूकडची. वराकडच्याने 4-4 आणे दिले तर वधू पक्षही 4-4 आणे देतो. जो हात पुढे करेल त्याला दक्षिणा देण्यात येत असते. लग्नाला जेव्हा मंडळी जाते तेव्हा मुले आपापल्या वडील मंडळींजवळच बसलेली असली तर हे शिक्षण आपोआपच त्यांना मिळते. अरे आपण नाही हो हात पुढे करावयाचा वगैरे ते मुलांना सांगतात. परंतु अलीकडे स्वाभिमानच उरला नाही. पैशासाठी आपण हापापलेले आहोत. फुकट मिळेल तेवढे घ्यावे अशी वृत्ती झाली आहे. आगगाडीतून जपानी एजंट्स सिगारे वगैरे फुकट वाटतात व श्रीमंतही त्या फुकट सिगारेट घेऊन ओढताना मी पाहिले आहे. श्रीमंतसुद्धा मोफत दवाखान्यात जाऊन औषध घेतील. श्रीमंतांची मुलेसुद्धा नादारीसाठी अर्ज करतील. दारिद्र्याचा व दास्याचा हा परिणाम आहे. छाती धडधडत मी लग्नाला गेलो व मुलांमध्ये जाऊन बसलो. शाळेत बरोबरची आम्ही मुले एकत्र बसलो होतो. एका बाजूला बसले म्हणजे खोड्या करता येतात, टवाळकी करता येते. कोणाच्या टोपीवर नारळाची शेंडी ठेव, कोणाच्या खिशात घडे टाक, कोणाला हळद चिमटा घे असे चालते. दक्षिणा वाटण्यात आली. काही मुलांनी हात पुढे केले. मीही माझा हात पुढे केला. सहज गोष्ट होऊन गेली. माझ्या लक्षात चूक आली नाही. लहानपणी पैसे हातात असले म्हणजे आनंद होतो. मी ते 2 आणे घरी घेऊन आलो व मोठ्या हर्षाने आईजवळ द्यावयास गेलो. जणू माझ्या कमाईचे, माझ्या श्रमाचेच ते होते. भटजी 12-12 वर्षे मंत्री शिकतात, ते विधी करतात तर त्यांना घेऊ दे. मला ते 2 आणे घेण्याचा काय अधिकार? प्रत्येकाने श्रमावे व मोबदला घ्यावा तरच ते शोभून दिसते. आईने विचारले, कुठले रे पैसे? मी म्हटले, शेवंती वांगनिश्चय लग्नात मिळाले. आई एकदम ओशाळली. तिचे तोंड म्लान झाले. आम्ही गरीब झालो होतो. आपण गरीब म्हणून मुलाने दक्षिणा आणली का? आपण गरीब झालो म्हणून कीव येऊन भिक्षुकाने आपल्या मुलाच्या हातावर पैसे ठेवले? कारण एखाद्या घरंदाज घराण्यातील मुलाने हात पुढे केला तर भिक्षुक आपण होऊनच त्या मुलाला म्हणे, वेड्या तू का हात पुढे करावयाचा? तू त्या डोंगराकडचा ना? माझ्या मुलाला भिक्षुक असे का म्हणाले असतील? त्यांना आमची कीव आली असेल. जगात दुसऱ्याने आपली कीव करावी याहून करुणास्पद व दुःखास्पद दुसरी कोणती गोष्ट आहे? आईच्या मनात असे शेकडो विचार त्यावेळी आले असतील. ती बोलेना, शून्य दृष्टीने पाहत राहिली. आई घे ना पैसे, मी काही चोरून नाही आणले. मी काकुळतीस येऊन म्हणालो. आई म्हणाली, श्याम आपण गरीब झालो असलो तरी गृहस्थ आहोत. आपण भिक्षुक नाही. भिक्षुकीचा धंदा आपला नाही. आपण दक्षिणा घ्यायची नसते. ते आपले काम नाही. आपण दुसऱ्याला द्यावे. भटजी वेद शिकतात, धार्मिक कामे करतात, त्यांना शेतभात नसते. ही दक्षिणा हेच त्यांचे उत्पन्न. मी म्हटले, आई गावातील आपल्या ते पांडुपटजी किती श्रीमंत आहेत. त्यांनी तरी दक्षिणा का घ्यावी? सावकारी करतात, शेतीभाती आहे. हे कसले भटजी? आई म्हणाली, तो त्यांचा दोष. पूर्वी भटजींना दक्षिणा जास्त मिळाली तर ते गोरगरिबांना देऊन टाकीत. घरी मुले शिकवण्यास ठेवीत. त्या पांडव प्रतापात नाही का नळराजाने ब्राह्मणास खूप धन दिले. ते धन ब्राह्मणाने वाटेतच दुसऱ्यांना वाटून दिले. ऋषींच्या घरी कितीतरी मुले शिकाव्यास राहत असत. आपण गृहस्थ, आपण दक्षिणा घेऊ नये. तू पुन्हा हात पुढे नको करूस. रोहितदास पाणपोईचे पाणी प्यायला नाही. गृहस्थाने जगास द्यावे, जगापासून घेऊ नये. आईने जे 2 आणे शेजारी बाळू म्हणून गडी होता त्याला देऊन टाकले. मित्रांनो, जगापासून जितके आम्ही घेऊ तितके जगाचे आपण मिंदे होत असतो. आपण दिनवाने आहोत. दुसऱ्यांच्या तोंडाकडे पाहणारे होत असतो. दिनवाने जगणे हे पापच आहे. ताटरपणे, उन्मत्तपणे जगणे हेही पापच. जगाचे मिंदे होणे नको. युरोपमध्ये ही स्वाभिमानी वृत्ती लहानपणापासून शिकवण्यात येत असते. आईबापांच्या पैशावर जगणे हा तेथे मिंदेपणा व कमीपणा मानतात. अमेरिकेचे प्रेसिडेंट हूवर यांची गोष्ट सांगतात.
त्यांनी आपल्या 13 वर्षे वयाच्या मुलास मजुरीचे काम करावयास पाठवले. धनाढ्य अशा अमेरिकेचे मुख्य अध्यक्ष वूवर होते, परंतु त्याच वेळेस त्यांचा हा लहान मुलगा एका गौंड्याच्या हाताखाली काम करीत होता. एका इमारतीचे बांधकाम चालले होते. ते चालले असता काम करताना हा मुलगा उंचावरून पडून मेला. वूवर साहेबांस वाईट वाटले, परंतु ते म्हणाले, माझ्या राष्ट्राला स्वावलंबन व श्रमाची महती शिकवण्यासाठी माझा मुलगा मेला. स्वावलंबन हा पाश्चिमात्य शिक्षणाचा पाया आहे. स्वावलंबनाने मान वर राहते, परावलंबनाने मान खाली होते. श्रमाशिवाय काही घेऊ नये व कोणी श्रम केल्याशिवाय त्याला देऊ नये. तुका म्हणे देता तोही नरका जातो. आळशी मनुष्याला पोसणाराही पापी आणि आळशीही पापी. कोणा आळशाला जेव्हा आपण देतो तेव्हा तो मिंदा, दिनवान असतो व आपण ऐटीत असतो. त्याच्या उलट त्याच्याकडून काहीतरी काम करून घ्यावे. लाकडे फोडून घ्या, कपडे धुवून घ्या, जमीन खपून घ्या, काहीतरी काम करून घ्या. त्यात खरोखरच त्या माणसाचा उद्धार असतो. उद्योगहीनास पोसण्यात देवाचा अपमान आहे. देवाने दिलेल्या हातपायाच्या बुद्धींचा अपमान आहे. स्वावलंबन, स्वाभिमान, श्रम ह्यांची महती आज रशियात शिकवण्यात येत आहे. नुकताच एक अमेरिकन मानसशास्त्रज्ञ रशियात गेला होता. रशियातील परिस्थिती, तेथील अंतर्बाह्य परिवर्तन पाहावयास तो गेला होता. मजुरांना वाटण्यासाठी म्हणून त्याने झरण्या, चॉकलेटच्या वड्या, सुंदर चाकू वगैरे वस्तू घेतल्या होत्या. मजुरांना चाळीत जाऊन तो त्यांना बक्षीस म्हणून देऊ लागला, परंतु एकही हात पुढे आला नाही. कोणीही वस्तू घेतली नाही. तो म्हणाला, घ्या, मी प्रेमाने देत आहे. ते मजूर म्हणाले, स्वतःच्या श्रमाने मिळवावे, दुसऱ्याने दिलेली देणगी घेऊ नये. कदाचित मनात आलस्य, मिंदेपणा व परावलंबन यांचा उदय व्हावयाचा. या दुर्गुणांना यत्किंचितही वाव न देण्याचे आम्ही ठरवले आहे. तो अमेरिकन मानसशास्त्रज्ञ चकित झाला. केवढीची विचारग्रंथी! ज्या रशियात लाखो मजूर मागण्यासाठी पूर्वी हात पुढे करीत, तेथे एकही हात आज पुढे आला नाही. केवढे स्वावलंबन, केवढे तेज, केवढी श्रमाची पूजा! श्रमात आत्मोद्धार आहे. फुकट घेण्यात व फुकट देण्यात पतन आहे. हे हिंदी मुलांना, तमाम हिंदी जनतेला समजेल तो सुदीन. घरीदारी शाळेत हे शिक्षण देण्यात आले पाहिजे. उष्टी कोणाला घालू नये असा धर्मनियमच झाला पाहिजे. खरा धर्म श्रमांना उत्तेजन देणे हाच होय. आळसाने भीक मागणारा व श्रीमंत असल्यामुळे गाद्यांवर लोळून राखणारा दोघे किडेच. श्रीमंतही दुसऱ्याच्या श्रमावर जगतो व आळशी भिकारी दुसऱ्याच्या श्रमानेच खातो. हे दोघे समाजवृक्षावरील बांडगुळे आहेत. उन्हातान्हात काम करणारा मजूर, रस्ते झाडणारा झाडूवाला, मलमूत्र नेणारा भंगी, मेलेली गुरे फोडणारा ढोर, वाहना बांधणारा चांभार हे सारे आईत खाऊ लोकांपेक्षा पवित्र आहेत, श्रेष्ठ आहेत. काहीतरी निर्माण करा, विचार निर्माण करा, धान्य निर्माण करा, स्वच्छता निर्माण करा, काहीतरी मंगल असे, सुंदर असे, हितकर असे निर्माण करा, तरच जगण्याचा तुम्हास अधिकार आहे. ज्या राष्ट्रात समाजसंवर्धक, समाजरक्षक, समाजपोषक, श्रमाची पूजा होते, ते राष्ट्र वैभवावर चढते. बाकीची भिकेच लागतात. माझ्या आईने मला स्वाभिमान शिकवला, मिंदेपणा म्हणजे मरण हे शिकवले, दुसऱ्याचे घेऊ नकोस, दुसऱ्याचे दे हे शिकवले. रात्र 14वी. श्रीखंडाच्या वड्या. आमच्या आईला श्रीखंडाच्या वड्या फार चांगल्या करता येत असत. आईचा पाक कधीच बिघडत नसे. वड्या खुसखुशीत सुंदर व्हावयाच्या. त्या वड्या करून देण्यासाठी आईला पुष्कळदा शेजारी पाजारी बोलवीत असत व आईही आनंदाने जात असे. दुसऱ्याचे उपयोगी पडणे हा तर तिचा मोठा आनंद. पार्वतीबाईंची मुलगी वेणू माहेरी आली होती. पार्वतीबाई व आई यांची मैत्री होती चांगली. वेणू पुष्कळदा आमच्याकडे येत असे व आई तिला गाणी म्हणाव्यास लावी. एके दिवशी आई मला रागे भरली होती. त्यावेळेस वेणूने माझे डोळे पुसले होते. वेणू माझ्या मोठ्या बहिणीप्रमाणेच मला वाटे. त्या दिवशी पार्वतीबाई आईला म्हणाल्या, श्यामची आई, वेणू परवा सासरी जाणार आहे. तिच्याबरोबर श्रीखंडाच्या वड्या करून देईन म्हणते. तुम्ही याल का? उद्या 3ऱ्या प्रहरी. तुम्ही कशा छान करता. तिच्या सासरी पाठवावयाच्या आहेत, तर चांगल्या झाल्या म्हणजे बरे आपले. आई म्हणाली, येईन हो. वेणू परवाच का जाणार आहे? मला वाटले होते की राहील संक्रांतीपर्यंत. मला सुद्धा तिची करमणूक होती. ती जायची, गाणी म्हणून दाखवायची. पार्वतीबाई म्हणाल्या, तिच्या सासरचे पत्र आले आहे, पाठवून द्या म्हणून. मुलगी सासरी एकदा गेली म्हणजे ती आपली थोडीच आहे. आली 4 दिवस पुष्कळ झाले. त्या कृष्णीला सासरी माणसे 2 वर्षे झाली तरी माहेरी पाठवत नाहीत. तिची आई त्या दिवशी रडली हो.
त्यापेक्षा तर वेणूचे बरे ना. मग या हो उद्या. वेणूला तुम्हाला बोलवायला पाठवीन. जाते मी. आईने कुंकू लावले व पार्वतीबाई गेल्या. दुसऱ्या दिवशी दुपारची जेवणे झाली, परंतु आईला बरे नव्हते. उष्टी खरकटी कशी तरी करून ती अंथरुणावर पडली. मी आईला विचारले, आई निजलीशी? श्याम, अंग दुखते आहे, जरा चेपतोस का? आई म्हणाली. मी आईचे अंग चेपू लागलो. आईचे अंग कडक झाले होते. तिचे कपाळ मनस्वी दुखत होते. मग मी बाहेर खेळावयास गेलो. इकडे वेणू आईला बोलवायला आली. आई निजली होती. येताना श्यामची आई, आई तुमची वाट पाहते आहे, वेणू गोड वाणीने म्हणाली. आई उठली. आई तिला म्हणाली, जरा पडले तो डोळा लागला. मी विसरले नव्हते, आता येणारच होते. चल. आई वेणूकडे गेली व वड्या करू लागली. निरनिराळ्या गोष्टी त्यांच्यात चालल्या होत्या. मी खेळून घरी आलो तो आई नाही. मी आईला शोधू लागलो. शेवटी वेणूताईंकडे गेलो. मला अंगणात पाहताच, काय रे श्याम, आईला पाहाव्यास आला वाटते. ये, तुझी आई माझ्यासाठी वड्या करते आहे. मी उद्या सासरी जाणार आहे श्याम, वेणू बोलली. मी म्हटले, जाणार? मग माझे डोळे कोण पुसणार? आई रागावली तर माझी बाजू कोण घालणार? मला वेणू जाणार म्हणून वाईट वाटले. ये श्याम, आपण केशराची पूड करू. तू ते वेलदोडे नीस व त्याचे दाणे काढ. वेणूच्या कामात मी मदत करू लागलो. वेणूने केशर खाल्ले व मी सहाणेवर वेलदोड्याची पूड केली. श्याम, कशाला रे आलास? आईने मला विचारले. आईच्या बोलण्याचा सूर ओळखून मी म्हटले, मी काही वड्यांसाठी नाही आलो हो. वेणूताई, मी हावरा आहे का गं? त्या दिवशी तू मला खाऊ दिलास, मी मागितला होता का? वेणू म्हणाली. श्याम, तू चांगला आहेस. श्यामची आई, श्यामला रागे भरत जाऊ नका. आई म्हणाली. वेणे, अगं मला काय माया नाही. एखाद्या वेळेस रागावते, पण त्याच्या बऱ्यासाठीच. श्यामला जगाने नावे ठेवू नयेत म्हणून मी त्याची आई एखाद्या वेळेस बोलते त्याला. तो चांगला आहे, परंतु आणखी चांगला व्हावा असे मला वाटते. पार्वतीबाई, पाक झाला हो. पहा, गोळी झाली. ताटात वड्या थापण्यात आल्या. आई केळीच्या पानाने भराभरा थापीत होती. 5 मिनिटे गेल्यावर आईने वड्या पाडल्या व ती म्हणाली, पार्वतीबाई, थोड्या वेळाने वड्या काढून घ्या, मी आता जाते. वेणू म्हणाली, थांबा ना थोडा वेळ, तुमच्या हाताने सारी करून जा. आईला नाही म्हणवेना. थोड्या वेळाने आई कलत्याने वड्या काढल्या. कशा सुंदर झाल्या होत्या. पार्वती काकूंनी त्या डब्यात भरल्या. वेणूने एक वडी देवाला ठेवली व एक मला दिली. वेणूची आई म्हणाली, श्याम, हे ताट खरवडून खा. घे. मी वीराप्रमाणे पुढे सरसावलो व ताट खरवडून खाल्ले. पार्वतीबाईंनी आईच्या हातात 4 वड्या ठेवल्या व आई कुंकू लावून घरी गेली. मी वेणूकडेच बसलो होतो. श्याम, तुझे सदराचे बटन तुटले आहे वाटते. सदरा काढून दे, म्हणजे नीट लावून देते, वेणू म्हणाली. मी वेणूताईला सदरा काढून दिला. तिने फणेरे काढले. बायका सुईदोरा वगैरे ज्या त्यांची सारख्या पेशवीत ठेवतात त्याला कोकणात फणेरे म्हणतात. वेणूताईने गुंडी लावली व दुसऱ्या ठिकाणी फाटले होते तेथेही शिवले. मी सदरा अंगात घातला. वेणूताई म्हणाली, श्याम, चल, गुलबक्षीची फुले तोडू व तुझ्या आईकडे घेऊन जाऊ. आम्ही फुले तोडली व आमच्या घरी घेऊन आलो. माझ्याबरोबर वेणूही आली होती. श्यामची आई, वेणूने हाक मारली, परंतु आई कुठे होती? ती विहिरीवर गेली होती का गोट्यात होती? ती अंथरुणावर होती. आम्ही एकदम आईजवळ गेलो. वेणू म्हणाली, निजल्यात शा, बरे नाही वाटत का? चुलीजवळ बसून त्रास झाला का? वेणूने आईच्या कपाळाला हात लावून पाहिले तो चटका बसला. श्यामची आई, बराच आला आहे की हो ताप तुम्हाला? ती खिन्नपणे म्हणाली. मी म्हटले, वेणूताई, आईला दुपारपासूनच बरे वाटत नव्हते. ती दुपारी निजली होती व मी तिचे अंग चेपीत होतो. वेणूने विचारले, मी तुम्हास बोलवण्यास आले तेव्हा तुम्ही मला का नाही सांगितलेत? तुम्ही का पडला होतात? मला काय माहीत? तुम्ही मला बोललासुद्धा नाहीत. श्यामची आई, अंगात ताप असताना का तुम्ही आलात व चुलीजवळ बसलात? आई म्हणाली, वेणू, अगं त्यावेळेस काही फार ताप नव्हता. अंग जरा कणकण करीत होते एवढेच. श्याम, जा बाळा, दिवा लाव. 3 सांजा झाल्या. मी दिवा लावला. देवा तुळशीत दाखवल्या व आईजवळ येऊन बसलो. वेणूला वाईट वाटत होते. ती घाईवरून आली. श्यामची आई, तुम्ही अंगात ताप असता वड्या कराव्याला आलात म्हणून का हा ताप वाढला? नसत्या वड्या झाल्या तर नसत्या. आईने कशा तरी केल्या असत्या. प्राणापेक्षा का वड्या जास्त आहेत? माझी आई प्रेमळपणे वेणूला म्हणाली, अगं, एवढ्याशा तापाने काय होते? वेणू, आम्हा बायकांना त्याचे काही वाटत नाही. अंगात ताप फणफणत असावा, कपाळ दुखत असावे तरी धुण्याची मोठ घेऊन ती आम्ही धुवून आणतो.
10 माणसांचा स्वयंपाक करीतो असे मनाला नको लावून घेऊ. अंगळशाने जरा घाम येईल व मी मोकळी होईन. जा आता तू घरी, तुझी आई वाट पाहत असेल. वेणू आईजवळ बसली. ती जाईना. मी वेणूस म्हटले, वेणूताई त्या फुलांची माळ करतेस? आईला ताप आला आहे, तूच कर. वेणूताईने माळ केली. वेणू आईला म्हणाली, श्यामची आई, माझ्यासाठी हात तुम्हासरास, हा ताप. आई म्हणाली, वेणे, वेड्यासारखे काय बोलतेस? तू मला परकी का आहेस? जशी माझी चंद्रा तशीच तू. वड्या चांगल्या नसत्या झाल्या तर तुझ्या सासरच्या माणसांनी नावे ठेवली असते तर तुला किती वाईट वाटले असते. माहेरच्या माणसास नावे ठेवलेली ऐकून तुझ्या डोळ्यात पाणी आले असते. वेणूच्या सासरच्यांनी तिच्या माहेरच्यांनी नावे ठेवू नयेत म्हणून मी आले. पार्वतीबाई व मी दोघी मैत्रिणी. त्यांच्या मुलीसाठी थोडी कळ सोसली म्हणून काय झाले? तुला श्याम परका वाटत नाही, तशीच मला तू वाटत नाहीस. मला त्रास का झाला? एवढे समाधान वाटले आहे मला. वड्या करायला आली नसते तर मनाला सारखी रुकरुक लागली असती. जा हो आता घरी, मी सकाळी येईन. रात्री घाम येऊन ताप निघेल, सकाळी मोकळी होईन. वेणूने मला जवळ घेतले व ती म्हणाली, श्याम, तू चल माझ्याकडे. आईने भाजून चवळ्या केल्या आहेत, त्या पडघुलीभर तुझ्याजवळ देते. मग तुझ्या आईने नुसता भात केला म्हणजे झाले, नाहीतर मी भात ठेवूनच जाते. माझी आई म्हणाली, वेणे, अगं श्याम ठेवील भात, तू तोंडी लावणे पाठवून दे म्हणजे झाले. परंतु वेणूने ऐकले नाही. तिने वस्तव पेटवला, तांदूळ घेऊन ओवरा धुतला व आदण येताच भात ठेवून निघाली. तिच्याबरोबर मीही निघालो. मी शिजलेल्या चवळ्या घेऊन आलो व एकदम आईला जाऊन मिठी मारली. माझे डोळे भरून आले. आई म्हणाली, श्याम, काय झाले? मी म्हटले, वेणू म्हणाली, श्याम, तुझी आई फार थोर आहे, तू तिचे ऐकत जा. तुझे भाग्य मोठे म्हणून अशी आई तुला मिळाली. असे म्हणून तिने माझ्या पाठीवरून हात फिरवला व मला एकदम रडू आले. ते मला अजून आवरत नाही. जा बाळ, भात झाला असेल तर उतरून ठेव, नाहीतर खालून ओढेल. आईने हळूच सांगितले व मी भात उतरून ठेवला. दुसऱ्या दिवशी वेणूताई सासरी गेली. आम्हा सर्वांना वाईट वाटले. त्या श्रीखंडाच्या वड्या मला अद्याप आठवतात. वेणूची आई व माझी आई दोघी निघून गेल्या. वेणूसुद्धा जगली नाही, परंतु ते प्रेम अजूनही, ते